मदन किल्ला आम्ही आता उतरत आहोत. तर शिवरायांचे 8वे रूप, शिवरायांचा 8वा प्रताप, शिवरायांचा 8वा साक्षीप भूमंडळी, शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांची सलगीतेने कैसे से, सकल सुखांचा केला त्याग, म्हणून साधीचे तो योग, राज्य साधनांची लगबग कैसी केली, याहून करावे विशेष, तरीच म्हणवावे पुरुष, या उपरी आता विशेष काय लिहावे. मित्रांनो, हा प्रवास इतका जबरदस्त होता की सर्वस्वी प्रतिकूल परिस्थितीमध्ये शून्यातून स्वराज्य निर्माण करणारे, शौर्याला उचित सन्मान देणारे, काळाची पावले ओळखून संकटावर अगोदरच उपाययोजना करणारे, स्वयं कर्तृत्वावर प्रथम स्वराज्य निर्माण करणारे व नंतर राज्याभिषेकाद्वारे राजे झालेले हिंदवी स्वराज्य संस्थापक पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणाने पाहून झालेल्या या किल्ल्यांचं आम्ही आता दर्शन घेत आहोत. न भूतो न भविष्यते असे हे किल्ल्याचा हा प्रवास आहे मित्रांनो. तर चला, आजचाच हा प्रवास चालता चालता बोलता बोलता हा चालू राहणार आहे. देशाच्या स्वातंत्र्याचे प्रतीक असणारे हे आपले गडकोट किल्ले आजही 400 वर्ष जरी झाले असले तरी आजही आपले इतिहासाच्या पाऊलखुणा आजही आपल्याला देत असतात. आपल्या इतिहासाची शौर्याचे हे प्रतीक आहेत. आणि हे गडकोट किल्ले म्हणजे आपल्या पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांचा श्वास आणि प्राण आहे. तुमची सावली जरी माझ्या पाठीत असते ते बात पूर्ण 5 दिवस फक्त सिटीआर बघितलं. सिटीआर तुमचं बोट पाऊल जसं पावलं टाकतील तसं पाऊल आहे माझं. कॉपी पेस्ट चालू आहे. हे वाळलं जरा बरं वाटलं. खाल्लं जाईल कौशल जर मी काय करू सांग म्हणतो ना, बाकी काय बघितलं नाही, यांचं फक्त बूट बघितलं. होय, शेवटपर्यंत मी माग माझी भेटली नव्हती. हो, सगळं आणतोय देवा. हां, काठी जरा मी ठेवल्या. हो, अशा पद्धतीने संपूर्ण गड आम्ही हा उतरलेला आहे. आता मदन किल्ला करून परतीच्या मार्गावर आहोत. म्हणजे आता ज्या ठिकाणी आम्ही राहण्याची व्यवस्था झालेली आमची गुफेमध्ये, त्या ठिकाणी मस्तपैकी भात खायचा आणि दुसऱ्या किल्ल्याच्या दर्शनाला जायचं. ते लागलं की माशी आहे.
पिंटू मॅन मोबाईलमध्ये गेला का शूटिंग? काय रे काय कोणच आहे स्वरूप काय नाही नगर कसं आहे विषय साहेब हाय सुरू चला चल थांबू नका चला हे असं का वाटत नाही जरा असं वाढलं की नाही इकडे पकड जा चला होय आपल्याकडे ना मोरुशी भागात तिकडे त्यांना कमी ओळखतात या भागात जास्त होय हा. तर तुमचं टोपण नाव काय म्हणणं हा बहुतेक नाव ऐकल्यासारखं वाटतंय इथले ना या इथे प्रत्येक एरियातले प्रत्येक वाट त्यांना माहिती आहे होय हा. अशी एकही वाट नाही का त्यांना माहिती कारण बैरवगड तेव्हा फेमस नव्हता आता बैरवगडला मग हे तुम्ही पहिला मग डायरेक्ट विदाउट पुढे जात होता हो. विदाउट पहिला आम्हाला जावंच लागते ना रोप लावायला हां हां नाही आता फक्त भास्कर जातो किंवा अशोक जातो तेच पुढं केले तुम्ही हा म्हणजे तुमचं हातच की तुमच्या हाताकडे त्यांना तयार केलं नाही नाही बरोबर आहे की. आपलं पुढचं कोणतं तयार झालं पाहिजे तेच पुढं केले ते आता अवघड जायचं नाही त्रास होतो. नाही का हे तर हे सगळ्यात आवडत पाहिजे होतं ना नाही आता अवघड आहे आता अवघड आहे काय सांगा तर जरा तर ह्यापेक्षा जरा सोपा वाटतोय काय म्हणता ह्यापेक्षा सोपा असं वाटतं ते सोपं म्हणजे पोलीस सेटअप हां हां पुढच्या महिन्यात नाही तर काय करू गाड्या तोंड्याला लावू तोंड्याला लावू तेच करू एकनाथ याव आणि दूर तर दूर चालायला भास्कर दूर तर दूर ना एकांत किती चालू याव ना आपण मग येतो त्या नको घेत जाऊ आपण एक हा चालेल नाही झालं एवढं अडचण झोप ना झोपायचं ॲडजस्टमेंट करून हा हा नाही तसं त्या मागच्या हप्त्यात तिथे 32 का 35 माणसं हा नाही काय अडचण नाही आपल्या हात पोर ॲडजस्टमेंट नाही ती पेटेल होय ना मामा सांगले ते ना पेटवाय जेवाय मग म्हणून तिथं आता त्या किल्ल्यावर पोचायला दीड तास काय नाही नाही मग आपण त्याच किल्ल्यावर राहतात होय हे बघा आपण आले आल्यावर आलो आता आणून आलं काय हा मग नुसतं पॅच फक्त वर चढायचं का हा आता? अरे वा Yes. माणसाचा नंबर बघायला येणार होता 8 जणांचा आता नंबर पाठवतो ना या जरा फसलं पोटा नाही एवढं मात्र काय आलं बूट आणि पायर सगळा खेळ पाक्रम
भास्करला बी आहे पुढं हळू. 2 तारखेला हो बरोबर चालेल. नंतर सामान घेऊन जायला नाही मग इथंच ठेवायला. हां ते ठेवू शकता ना. हा. तिकडं खाली एक माणच्या घरी बरोबर. बरंच सामान आहे ना. चेष्टा ना एवढा आणायचं. चला काय नाही ते फुल सेटअप लागतो म्हणतात. तेच इथं आता चढायचं नाही. 10-20 पायऱ्या आहेत. डायरेक्ट आपलं हे आहे वर जायचं किल्ल्यावर. वर बस म्हणून निवात परत होत नाही रे. नाही होणार आहे परत. एवढं 3 किल्ले केलं म्हणजे लोक डोक्याला हातात.